एक एकरामध्ये एक 3.5 ते 4 टनापर्यंत आपल्याला पहिल्या वर्षी उत्पन्नाचं सहजासहजी भेटू शकतं. बरं. महाराष्ट्रातली कुठलीही जमीन असू द्या त्यात जर्मिनेशन होतं किंवा बरं. त्यात हे उत्पादन येतं. पार्श्वभूमी अशी आहे की माझे वडील सालगडी म्हणून कामाला होते. 2 एकर शेती आहे, आता 6 एकर शेती. तर मी करटुली आणि मिरच्यामुळे पुढच्या 4 एकर शेती घेऊ शकलो. म्हणजे आम्ही म्हणणार नाही मासाच्या बरोबर याला ठेवलेलं आहे. म्हणजे मासाच्या मध्ये जेवढी ताकद आहे तेवढी याच्यात ताकद ठेवलेली आहे. कोरोना काळ आपल्याला सगळं काही शिकवून गेला. शेतीशिवाय माणसाला पर्यायच राहत नाही. समजा ज्या ठिकाणी जग थांबतं त्या ठिकाणी शेतीला सुरुवात करावी लागते. मला या शेतीनं डायरेक्ट 6, 7, 8 लाख रुपयाचं पॅकेज दिलं. म्हणजे नोकरीपेक्षा आणि गुलामी नाही, एक स्वतंत्र मुक्त व्यवहार करायचा, मुक्त त्यासोबत जगायचं, हे म्हणजे शेती. त्यामुळे मला शेतीपासून एक रुची निर्माण झाली. वन टाइम इन्व्हेस्टमेंट खर्च आहे आणि एकदा लागवड केली की आपल्याला कमी 10 वर्ष किंवा 15 वर्ष लागवड करायची गरज नाही. सुरुवातीला आपल्याला वावर पुरं रोटाव्हिटर आणून क्लीन करून घेणे, त्याच्यामध्ये आपल्याला बेड पाडा, बेड सिस्टम मध्ये सगळ्यालाच आपल्याकडे मराठवाड्यात माहिती आहे. आता बेड सिस्टम पाडायची आहे. बेड सिस्टम पाडल्याच्या नंतर आपल्याला ज्या ठिबक सिंचन असेल, इरिगेशन सिस्टम असेल ते आथरायचं आहे आणि तुम्हाला बी लावायचंय का कंद लावायचंय का रोपं लावायचंय ते पहिले निवडावं लागेल. लावल्याच्या नंतर आपल्याला एक साधारण बियाणं लावलं तर 8-10 दिवसांनी उगतं आणि हे लावलं तर रोप लावलं तर आपल्याला ऑलरेडी सेट असतं. कंदही लावले जमिनीत 2-4 दिवस वरती यायला लागते. वर आल्याच्या नंतर एक साधारणतः अर्धा फूट जर वेल झाला तर लगेच आपण स्ट्रक्चर करायला रेडी राहायचंय. स्ट्रक्चर करण्यासाठी आपल्याला हात तार म्हणजेच आपल्याला लोखंडी तार म्हणतोय. त्यानंतर आपण इथं एक तार